आनापान आपलं परत बोला. आपण मगाशी विश्लेषणामध्ये की आनापान आनापानाचे जे चार अवस्था सांगितलेल्या आहेत की ज्यावेळेस वेगळं वेगळं आहे ते अर्थात. म्हणजे करतो ते वेगळं, बोलणं वेगळं, अजून काय. तर मग आनापान पूर्ण कधी व्हायचं आपलं हे? तर कधी आपण परिपूर्णता ज्याला आपण म्हणतोय ते कधी कधी येणार असेल? आणि म्हणजे तुम्ही ते पण त्याचा सांगितले की तुमचा प्रश्न सती असं असा आहे, पुढे तुमचा प्रश्न असा झाला की मी बुद्ध कधी होणार आहे. बरोबर. एवढं असा एवढी जो घाई नाही करत तू. नाही, घाई नाही, असाच प्रश्न आहे. आपण ते संकोच करतो, त्याचा काही हम्म. संकोच करायचं हे नाही, आवश्यकता नाही. खरं म्हणजे माणसाचा जो उद्देश आहे ना, माणसाचा उद्देश हा दुःखमुक्तीचा आहे. माणसाचं जगणं जे आहे, अस्तित्व जे आहे, हे यातनातून मोकळं होण्यासाठीच धडपडतंय सगळं. म्हणून तर आपण एकत्र येतो ना. आपण काय हम्म. येतो बरं इथं? काय आपल्याला काय काम नाही म्हणून इथे येतो का एकत्र? काय काम नाही म्हणून आपण इथे एकत्र येत नाही. तसं येत असू तर जरा परत विचार करा. चला, मला आहे वेळ म्हणून येऊन बसतो, तर ठीक आहे, येणं येणं वाईट नाही. परंतु उद्देश नसेल, कशासाठी आपण हे सगळं करतो, हे जर डोळ्यासमोर नसेल किंवा मनात नसेल, तर याचा काहीच फायदा होणार नाही. हा टाइमपासचा विषय नाही. धम्म हा टाइमपासचा विषय नाही. हा जगण्याचा उद्देश आहे खऱ्या अर्थानं. याचं आपल्याला भान नाही ती गोष्ट वेगळी, नसतं ही गोष्ट वेगळी, सती नसते ही गोष्ट वेगळी. का नेमकं कशासाठी चाललंय आपला जगण्याचा, अस्तित्वाचा, असण्याचा उद्देश काय? म्हणजे आपण इथं का आहोत? आपलं जगणं, असणं म्हणजे का, कशासाठी? आणि एवढा ताप सहन करतोय आपण, त्याला दुःख म्हणतो आपण. एवढं टेन्शन, एवढे प्रेशर, एवढे आजार, एवढा विरह, एवढ्या अडचणी, एवढा प्रवास, कधी कधी इतके मनस्ताप, काहींचे जीव घेणे आजार, अं, एकटेपणा, म्हातारपण, पुढे येणारं मरण, हे सगळं भूक, तहान, हे सगळं का? म्हणजे काय चाललंय हे नेमकं? कशासाठी सगळं? असा प्रश्न आहे ना तो. आणि धडपड याच्यासाठी चाललेली असते की हा जो त्रास आहे, हा कधी संपणार. हे आपण विचारपूर्वक नाही करत ते, पण आतून, कारण झोपलेलं मन आहे ना, निद्रिस्त मन आहे, सतीमध्ये नसलेलं मन आहे. त्याच्यात काय चाललंय हे कळतच नाही ना, लक्षातच येत नाही. पण ते आहे ते असं आहे. ते आतून काहीतरी, काय म्हणतात त्याला, ढुसण्यात अशा. म्हणून आपलं हे सगळे पळापळ चाललेली आहे. त्याला आपण इच्छा, आकांक्षा, तृष्णा म्हणतो. चित्त, ते चित्त ढुसण्यात ढुसण्यात येते असं जणू काय. म्हणून विचार चाललेले आहेत, काय कृती चाललेली आहे, बोलणं चाललेलं आहे, पळापळ चाललेली आहे, प्रवास चाललेला आहे, नोकरी चाललेली आहे, पैसे कमावणं आहे, त्याचा विनियोग करणं आहे, हे राहिले ते राहिले. आता पोरांचं हे करायचे, पोरांना पोरं झाल्यावर त्यांचं ते करायचे, त्यांचे प्रॉब्लेम आपल्या डोक्यात, आपल्याच मनात. आई वडिलांचे प्रश्न, आई वडिलांना मुलांचे प्रश्न, ह्या ढुसण्या ज्या चालल्यात. आणखीन काय प्रश्न, ज्याची त्याची, ज्याने त्याने बघायचे काय चाललंय. हे सगळं कशासाठी चाललंय? दुःखमुक्तीसाठी, टेन्शन मधून मोकळं होण्यासाठी.
म्हणजेच जीवन समजलं पाहिजे, जीवनाचा प्रश्न सुटला पाहिजे, संपूर्ण भान आलं पाहिजे, सगळे प्रश्न सुटले पाहिजेत, अर्हत झालं पाहिजे, बुद्ध झालं पाहिजे. हाच उद्देश असतो, दुसरा काही नसतो. तुम्ही आस्तिक असा, नास्तिक असा, नास्तिक सुद्धा दुःखमुक्तीसाठीच धडपडतो, आस्तिक माणूस सुद्धा दुःखमुक्तीसाठीच धडपडतो. बिगर उद्देशाचं काही चाललेलं नाही, फक्त तो उद्देश आपल्याला दिसत नाही, कळत नाही. या चित्ताच्या जे जे ढुसणे आहेत, आतून जे ढकलणं आहे, त्याला आपण इच्छा, आकांक्षा, तृष्णा म्हणतो. ते आपल्याला ढकलत राहतात, कारण ती खरी सल आहे आतली. ते खरं दुखणं आहे आणि आपला तिथं संपर्क नाही, त्यामुळं त्याचं स्वरूप कळत नाही, त्याच्यामुळं काय करायचं ते कळत नाही. आणि ते कळत नाही म्हणूनच काहीतरी करत राहतो. काहीतरी तर करायचंच आहे, पण काय करायचं हे कळत नाही, मग काहीतरी करत राहतो. म्हणून ती गाथा म्हणते, जेव्हा जे करायचं तेव्हा ते जे करण्यासारखं आहे ते तो करत नाही, कारण त्याचं भानच नाही. आणि जे करायला नको ते तो करतो, कारण त्याला त्याचं भानच नाही. दोन्हीकडे उत्तर एकच आहे. म्हणून मुख्य मुद्दा जो आहे तो सती आणि जागृतीचा आहे. बोला. तर दुसऱ्या अजून बोला बोला. मी कधी कधी काय होतं की बसलो आपण इथे सिटिंग मध्ये म्हणा काय म्हणायचं, एकांत म्हणा, ते शरीर जे आहे ना, शरीरामध्ये हेलकावे चालू होतात असं. म्हणजे जागृती पूर्ण असं जाणवतं काही वेळेला. हा म्हणजे हा. जसं आपलं पोट जे आहे खालीवर होतं ना, तसं हम्म, कमरेपासून आपल्या डोक्यापर्यंत हम्म, हलतं. हो, त्याच याच्यामध्ये म्हणजे स्टेप्स त्याच असतात. म्हणजे आन आणि अपान, आणि अजून क्लिक केलं की पूर्ण बॉडी हे होतं मग. बरोबर. ते हे सगळं एकदा जाणवल्यानंतर मग त्या दुसऱ्यांकडे वळावं लागतं. अंतरप्रेरणा, चित्त, जे हे सगळं करायला लावतं, ज्याच्यामुळं सगळं डिस्टर्बन्स आहे, यातना आहे, दुःख आहे, टेन्शन आहे, प्रेशर आहे, एकटेपणा आहे, भय आहे, कामछंद आहे, द्वेष आहे, जडत्व आहे, आळस आहे, डाऊट्स आहेत, म्हणजे अस्पष्टता, म्हणजे काय करायचं ते कळत नाही, कोणत्या दिशेनं जाऊ हे कळत नाही, ती जी विचिकिच्छा आहे, ते जे डाऊट्स आहेत, ह्या डाऊट्स हे सगळं मग अंतरंगातल्या गोष्टी. सतीच्या या हम्म. तीन तीन लेवलच्या आहेत ना, त्या लेवल आहेत इथे येतात. सती साधना जी आहे ती त्या तीन हम्म. लेवलमध्ये ती पुढे जाते. असं आपण जे म्हणतो, तर श्वास आनापानचा अभ्यास म्हणजे आनापानच्या सतीचा अनुभव हा आपल्याला आपोआप कायेमध्ये नेतो. कायेतला जिवंतपणा म्हणजे जाणीवा, जे काही जाणवतं ते, जे आपण काया वेदना चित्त संपूर्ण कायेमध्ये जे काही जाणवतं ते ते त्याचं एक ढोबळ ढोबळ आपल्याला एक काय म्हणतात, ढोबळ अनुभव येतात. स्पष्ट नाहीत, पण काहीतरी हम्म. असा गुंता गुंता आपल्याला अनुभव, जसं एखाद्या एखाद्या गावातला माणूस मोठ्या शहरामध्ये पहिल्यांदा गेलाय, ज्यानं कधी म्हणजे ट्रेनही पाहिली नाही, निवडी माणसंही पाहिली नाही, त्यांनी एक पूर्वीच्या काळी तर लवकर बस पण दिसत नव्हती गावामध्ये, गाडी दिसत नव्हती, कुणी सायकल घेतली तरी ते आश्चर्याची गोष्ट असायची. रेडिओ आणला तरी ती आश्चर्याची गोष्ट असायची. आता रेडिओ कुणी ठेवत पण नाही घरामध्ये. तर असा एखाद्या गावातला माणूस जर एकदम मोठ्या शहरात आला, मुंबईसारख्या, कलकत्त्यासारख्या किंवा
चेन्नई किंवा तुमचं दिल्ली, किंवा तो एकदम युरोपात जाऊन उतरला किंवा अमेरिकेत जाऊन उतरला, अशा ठिकाणी गेला, तर तिथं तो खेड्यातला माणूस गेल्यावर काय करेल? तशी अवस्था असते सुरुवातीची आपली. म्हणजे थोडस गांगारून जायला पण होईल. गांगारून जातो माणूस. काय करायचं? पण तिथं पेशन्स ठेवणं, सहनशीलता ठेवणं, शांतपणे सतीची प्रॅक्टिस पुढे जाऊ देणं. सती पठाण, ती सती पुढं पुढं जाऊ देणं. आता हे मध्ये मध्ये आता जसं दानके सर म्हणाले, हे जाणवतं, ते जाणवतं, ते सगळं जाणवणार, सगळं दिसणार, हाडामासातलं अगदी, मनातलं, चित्तातलं सगळं दिसणार. परंतु अं, लगेच नाही दिसणार. असं ते काही काय म्हणतात, असं दार उघडलं ना असं घरात गेलं असं नाही. ते जाणीवांचा तो अभ्यास आहे. फिलिंग, जे 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 जाणवतं, श्वास आपल्याला जाणवतो म्हणून आनापान जाणवतं. सती आहे हे जाणवतं, काया आहे हे जाणवतं, कायेमध्ये अशा अशा हालचाली आहेत जाणवतं, बसलो हे जाणवतं, बोलतोय हे जाणवतं, ध्वनी आवाज जाणवतो, पाहतो हे जाणवतं, पाहत नाही हे पण जाणवतं. तर ह्या जाणीवांमध्ये, या जाणीवांच्या गोंधळामध्ये एखादं महानगर किंवा एखादं महासागर दडलेला आहे. म्हणून धम्माला महासागर म्हटलंय. धम्म पाहायचा म्हणजे हे पाहायचंय. धम्मानुसती म्हणजे हे आहे. त्यातले हेलकावे, इच्छा आकांक्षांचे, पाहिजे नकोचे हेलकावे जे आहेत, लोभ द्वेषांचे, त्या सागरामधल्या लाटा आहेत. त्याचं अनालिसिस मनोधम्म करतं, विचार. म्हणून आपण त्याला त्याला भाषेतून व्यक्त का करतो, तर ते हेलकावे मनोधम्मांमध्ये जे आहेत, जे चित्त किंवा जे अस्तित्वात काय जाणवतंय, ते शब्द व्यक्त करतात. म्हणून आता मी बोलतोय बोलतोय म्हणजे मला ते काय ठरवून बोलत नाही. जे जे हेलकावे आतमध्ये निर्माण होतात, ते शब्द रूपानं बाहेर पडतात. त्याचं अनालिसिस आपल्या मनोधम्मात, मेंदूमध्ये जे चाललेलं आहे, ते वाणीद्वारे बाहेर पडतं. निसर्ग आहे, नैसर्गिक क्रिया आहे. त्याला डिस्टर्ब करणारं चित्त आहे, चित्तमल आहे. कारण मुख्य प्रॉब्लेम तोच आहे. मुख्य प्रॉब्लेम तो आहे जो यातना निर्माण करतो, दुःख निर्माण करतो. म्हणून दुःख हे, यातना, विचलन हे इंडिकेशन आहे. म्हणजे काहीतरी काहीतरी दाखवतं, काहीतरी प्रॉब्लेम आहे. दुःख हे आपल्याला हे सांगतंय की काहीतरी प्रॉब्लेम आहे. परंतु आपला प्रॉब्लेम असा होतो की ते दुःख आपल्याला नकोसं असतं, म्हणून त्यात कशामुळे होतं याच्यात शिरायची इच्छाच होत नाही. ते टाळतो आपण, म्हणून दुसरीकडे ध्यान देतो. म्हणून चित्त इकडं तिकडं मनोरंजन शोधतं. इकडे जाऊ, तिकडे जाऊ, हे करू, ते करू, दुसरीकडे टाइमपास करू, पण इथं नको. हे सहन होत, म्हणजे आपणच आपल्याला सहन होत नाही. म्हणजे हे चित्ताला चित्त सहन होत नाही, मनाला चित्त सहन होत नाही, हे जीवन सहन होत नाही. कारण त्यात दुःख आहे. म्हणून सभ्ये संखारा दुःखाती, सभ्ये संखारा दुःखाती. पण हेही सांगितलं, हे सगळं बदलतंय पण, अनित्य आहे.
चेंज होतो, टिकून राहत नाही, म्हणून मुक्ती शक्य आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे मी करतो असं नाही. म्हणजे हे कळतंय मला, हे धम्म कळतात, हे सत्य कळतं, परंतु याच्यात जर मी म्हटलं ना, मी असं करील आणि मी तसं करील, तर मग तो मी, तो अहंकार, ती सत्कार दृष्टी, ही तिसऱ्या प्रॉब्लेम मध्ये नेते. आधी दुःखच कळत नाही, कळालं तर ते सहन होत नाही, त्याच्यापासून पळ काढतो. ते जर थोडं सहन करायला शिकलं, शोधायला शिकलं, तर संस्कारांचा गुंता असतो, त्यातली अनित्यता, त्यातली गती लवकर कळत नाही. ती कळाली तर अहंकारात अडकतो, म्हणजे आत्मभावात अडकतो. आणि म्हणून हा जो गुंता आहे, हा गुंता अं, कळत असून पण तो सुटत नाही लवकर. तर तो कसा सोडवायचा? तर माझ्या अनुभवानुसार आधी मी पासून मोकळं झालं पाहिजे. आणि बुद्धांनी पण पहिला अडथळा सत्काय दृष्टीचा मीचा सांगितलेला आहे. मी हा असा असा आहे, आणि मी हे करणार, आणि मी सगळं करणार. आणि मी कसा निर्माण झाला माहिती नाही. म्हणजे मी असं आहे, जणू का मी ठरवून जन्म घेतलाय, आणि मी ठरवून जगतोय, आणि मी आता ठरवून मरायचं ठरवलंय, असं म्हटल्यासारखं आहे ते. पण तसं जीवन चाललेलंच नाही मुळात. जीवन आपल्याला न सांगता अस्तित्वात आलेलं आहे, आपण नंतर त्याचा भाग बनलेलो आहोत. आपण जन्म घेतला असं नाही, जन्मानं आपल्याला घेतलंय ताब्यात. आपण म्हणजे संस्कार नाहीत, संस्काराने आपल्याला ताब्यात घेतलंय. तर आपल्याला म्हणजे कोणाला? ज्याला यातना होतात तो, म्हणजे दुःख जे आहे, जाणीवा, तर हे सगळं बुद्धांनी याला विपर्यास म्हटलेलं आहे, की जे जसं पाहायचं तसं ते दिसत नाही. ते जसं पाहिलं पाहिजे तसं नाही पाहत, कारण ते भानच नाही ना सती. म्हणजे ते काय, त्याला काही उत्तर नाही, अविद्याच आहे, अज्ञान आहे, अविद्या आहे. का तर भान नाही. तर त्याच्यामुळे जे जसं पाहायला पाहिजे तसं ते पाहत नाही, जे करायला पाहिजे ते तो करत नाही, याची गाथा. आणि जे करायला नको तेच तो करतो. आणि असंच आपलं जीवन संपून जातं. अशा पिढ्या संपून जातात. हजारो वर्ष, लाखो वर्ष अशी संपली. मनुष्य अस्तित्व आल्यापासून लाखो वर्ष अशी गेली, आणि ही, त्याला आपण पिढ्यांच्या भाषेत मोजतो. हे असं असं पुढे चालतं का? तर ही जी अविद्येची, अज्ञानाची जी, अज्ञानाचा जो अंधकार आहे, आतमध्ये अंधार आहे, बाहेर उजेड आहे, सगळं दिसतंय, पण आत अंधार आहे. हा आतला, अंतरंगातला जो अंधार आहे, तो अंधार प्रकाशात कसा आणायचा, किंवा अंधारात प्रकाश कसा पाडायचा, म्हणजे भानावर कसं यायचं, सतीमध्ये कसं यायचं, हाच मुख्य मुद्दा आहे. आणि हा महासागर, हे महानगर, हे जंगल, जसं आपण एका गाथेमध्ये पाहिलं ना, जंगल, वन, ज्याच्यात कामाचं काय, आणि कामात म्हणजे फळं देणारं झाड कोणतं, नुसतंच अडचणी निर्माण करणारं तण कोणतं, किंवा वेली कोणत्या, ज्याचा काही काही वेली फायद्याच्या आहेत. समजा आता ज्याची आपण भाज्या करतो, त्या वेली कामाच्या आहेत, परंतु काही अशा असतात, काही झाडं, रोपटी, काही वेली, का त्या त्या ज्या झाडावर वाढतात त्या झाडाचं अस्तित्वच नष्ट करतात. तसं आपल्या तृष्णेच्या, या इच्छा आकांक्षांच्या वेली ज्या आहेत ना, हे आपलं जीवन, म्हणून मृत्यू आहे. कारण ती शक्ती पुरतच नाही, शेवटपर्यंत ती पुरतच नाही. काहीतरी चांगलं करायला जावं,
तर ते दुसरीकडेच मन जातंय, चित्त जातंय. म्हणून सगळ्यात आधी भान आलं पाहिजे. ही ही गोष्ट मला वाटतं बुद्धांना शेवटी लक्षात आली बुद्धगयेमध्ये. शेवटी म्हणजे बुद्धगयेमध्ये. आणि प्रश्न सुटला. पण तो हळूहळू सुटला, एकदम नाही सुटला. पण आता असाही एक संदर्भ होता की ही जी जाण आहे, हा जो बोध आहे सती जागृतीचा, हा त्यांना लहानपणीच आला होता. सुरुवात झाली होती शुद्धोधनाचं नांगर चालवणं आणि यांचं झाडाखाली बसणं. ते निमित्त त्याची आठवण त्यांना बुद्धगयेमध्ये येते असं म्हणतात. बाबासाहेबांचं पण असंच होतं. त्यांना लहानपणीच अस्पृश्यता हा विषय त्यांनी जणू काही आपल्या हातात घेतला होता. आपल्याला अस्पृश्यतेनं हातात घेतलं, त्या व्यवस्थेनं हातात घेतलं, अन्यायानं आपल्याला हातात घेतलं. बाबासाहेबांनी अन्यायाला हातात घेतलं, अस्पृश्यतेला हातात घेतलं, त्या प्रथांना हातात आणि स्वतःला पण हातात घेतलं. स्वतःच हे अस्तित्व हातात घेतलं. हातात घेतलं म्हणजे शोधायला घेतलं की काय भानगड आहे ही. जसं बुद्धाला प्रश्न पडला की दुःख काय भानगड आहे, का सरळ का नाही चाललं सगळं जीवन. बाबासाहेबांना तोच प्रश्न, ती परिस्थिती, दुःख देणारी परिस्थिती, त्याचं कारण हे तेवढं भयानक होतं म्हणून तो अस्पृश्यतेचा मुद्दा त्यांनी हातात घेतला. परंतु शेवटी त्यांचाही हेतू दुःखमुक्तीचाच आहे. मुक्ती कोण पथे, 36चं भाषण. बाबासाहेबांची मुक्ती कोण पथे आणि बुद्धांची विमुक्ती कोण पथे. कारण आता हे आनापान सती, सतीपठ्ठान, सप्तबोध्यांग, विद्या आणि विमुक्ती असा तो क्रम आहे ना. आपण बराच वेळा ते बोललेलो आहे. आनापान सतीची भावना महाफलदायक होते. आनापान सतीची अधिकाधिक भावना केल्याने ती 4 सतीपठ्ठानांना परिपूर्ण करते. म्हणजे कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, मनोधम्मानुसती. आणि 4 सतीपठ्ठानांची अधिकाधिक साधना केल्याने, भावना केल्याने ती सप्तबोध्यांगांना परिपूर्ण करते. आणि सप्तबोध्यांग म्हणजे सती, धम्म, विजय, वीर्य, प्रीती, प्रश्रब्धी, समाधी, हे 7 बोधीचे अंग. म्हणजे हे बुद्धत्वाकडे नेणारे किंवा दुःखमुक्तीकडे नेणारे 7 टप्पे आहेत, अवस्था आहेत. आणि मग ही सप्तबोध्यांग पूर्ण झाल्यावर मग विद्या प्राप्ती होते. म्हणजे अविद्येचा नाश होतो आणि त्याचा परिणाम विमुक्ती म्हणजे दुःखमुक्ती, म्हणजे बुद्धत्व, अरहतपद, असा तो प्रवास आहे. तर हे जे 3 टप्पे आहेत ना, हे 3 टप्पे आपल्याला, हे आपल्या हा मार्ग आहे, हे उपाय आहे दुःखमुक्तीचा, विमुक्तीचा. तो काय म्हणतात, त्याचे शब्द पाठ करून नाही होणार. ते प्रॅक्टिकल, जसं आपण मगाशी म्हटलो ना की आनापान सती शब्द जितक्या वेगात आपण बोलतो तितक्या वेगानं आनापान चाललेलं नाही. आन शब्द जेव्हा आन असेल तेवढ्या वेळात, तर किती वेळ चालतो आन, समजा 4 सेकंद, 5 सेकंद, 3-4 हा, 4-5 सेकंद होईल का? 5 सेकंद, 6 सेकंद, तर तेवढ्या त्या 6 सेकंदात आन शब्द बोलायचा. आणि अपानला थोडा जास्त वेळ लागतो, नाही का, हम्म, बरोबर आहे. हम्म, अपानला हम्म. थोडा जास्त वेळ लागतो आनपेक्षा. वेळ. आन पटकन जणू काय, कारण ती घाई असते ना घ्यायची, जिवंत राहायचंय ना, पटकन ते घेतलं जातंय. सोपं जात हा, सोपं जातं. सोपं जातंय म्हणजे त्याला घाई आहे ना, जगायचं ना, हा. कारण ती लवकर श्वास नाही मिळाला तर तडफडणार. हम्म. म्हणून तो खेचला जातो, सगळं शरीर खेचतंय ते.
भाता, आणि सोडताना हळूहळू हळू तो ते श्वास बाहेर जातो. तर समजा अपान होताना 10 सेकंदापर्यंत, 11-12 सेकंदापर्यंत, जेवढा आपला अनापान ज्या वेगानं चाललेलं असतं तेवढा तो वेळ लागतो. आपल्याला धाप लागलेली असते तर पटकन होतंय सगळं. धाप जर लागलेली असेल तर आन अपान पटपट होतं. पण जेव्हा आपण शांत असतो, विशेष जेव्हा प्रॅक्टिस करतो, शांत असतो, शांत होतो, तेव्हा आन आणि अपान मधला जो स्पेस आहे तो मोठा असतो. ती जागा, ते अंतर मोठं असतं. त्या आनच्या अंतरामध्ये 5-6 सेकंदामध्ये आन शब्द बसवायचा, आणि अपानचे जे थोडंसं अंतर जास्त आहे त्याच्यामध्ये अपान शब्द बसवायचा. तर जेवढ्या वेगात आपण बोलतो तेवढ्या जेवढ्या वेळात आपण आन अपान बोलतो तेवढ्या वेळात आनापान नाही चाललेलं. त्याचा काळ वेगळा आहे, आणि आपल्याला तो विषय आहे, हे शब्द विषय नाहीत. म्हणून आन म्हटलं पटकन श्वास घ्यायचा आणि अपान म्हणून सोडायचा, हे जे काही लोक ध्यान करतात किंवा इच्छाशक्तीच्या बळावर करतात, तर ते जसं घडतंय तसं पाहत नाहीत. तर जसं घडतंय, जसं नैसर्गिकपणे घडतंय तसं पाहणं म्हणजे सती आहे. असा हा विषय आहे. काम चालू ठेवायचे. बोला मॅडम, छान शीला सर, मॅडम. हा. कार्यशाळा छानपैकी झालेली, हा. डिटेल, सखोल आणि प्रॅक्टिकलही झाले आमचं. हा, आज थोडं प्रॅक्टिकल झालं. हम्म. बोला शीला मॅडम, बोला. खूपच खोलात गेलो. हम्म. खोलात गेलो, पण खोलात हरवायचं नाही. खोलात नाही 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 म्हणजे खोलात बुडायचं नाही. ते कधी कधी काय होतं की ते ते आपल्याला जे आनंद देणारे अनुभव येतात ना, ते आपण धरायला पाहतो, त्याचं ध्यान करतो, त्याला पकडायला पाहतो. अनुभव हे कधी स्थिर नसतात. सगळं गती आहे ना, पण अनुभव पण गती आहे. सगळ्या गती आहेत, मग अनुभव ही पण गती आहे. म्हणजे सुख ही गती आहे, श्वास गती आहे, सगळं जाणीवा, सगळं सगळं गती आहे, विचार गती आहेत, श्वास पण गती आहेत, सती पण गती आहे. गतिशील सती म्हणतो मी त्याला. सती पण गतिशील पाहिजे. येणारे अनुभव पण गतिशील आहेत. कोणताच अनुभव टिकून राहत नाही. त्याच्यामुळं हा हा असा मला आता सुखाचा अनुभव आला, हे परत पाहिजे, रिपीट होत नाही. घड्याळाचा काटा पुढं सरकला, परत तो मागे येत नाही. हे पक्क लक्षात ठेवायचं. म्हणून आलेला अनुभव सोडून देणं म्हणजे अनात्म आहे. त्याला मी अंतर्मुख बनव झाल्या हा अंतर्मुख हा झाल्यासारखं झाले. हा. एकदम असं तर हे बोल काम जर जमलं, हे काम जमलं तर मग आपलं हेतू साध्य होणार 100%. त्याला वेळ लागेल. वेळ लागेल. क्या- समज ही वेळेपेक्षा ही समजदारीची गोष्ट आहे. म्हणून सम्यक दृष्टी, तर समजून समजून घ्या आधी. घ्यायचं आहे असं स्वतःला सांगावं लागतं. आधी समजून घे, घाई करू नको, असं स्वतःलाच आधी सांगावं लागतं. समजून घ्या आणि मग करा. करायचं घाई घाई काहीतरी करायचं, आणि मग नंतर पुढे गेल्यावर अरे हे नव्हतं करायला पाहिजे, आणि असं नव्हतं, ते असं नाही. थांबा थांबा. ते मन म्हणजे एक ठिकाणी राहतच नाही ना, राहत चंचल. नाही. मग म्हणजे बघितलं त्याला आधी गप्प करायचं. त्याला हो, अजून समथामध्ये ते त्याला समथामध्ये तेवढंच नाही.
एवढं जमत नाही, कारण जिकडं बघितलं तिकडे लगेच पळत ते. जमत नाही हा मी म्हणतो. हो 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 जमत का नाही तर आपण मीच्या मागे पळतो. हो म्हणजे हो तेच. म्हणजे आपली इच्छा काय आहे आता, लवकर जमलं पाहिजे. लवकर जमणार नाही, लवकर जमणार नाही. जीवन ज्या वेगानं चाललंय त्या वेगानं ते तसंच चालणार आहे. जीवनाबरोबर आपल्याला चालावं लागतं. आपण जीवनाला हातात नाही घेऊ शकत, जगण्याला आपण हातात नाही घेऊ शकत. जगणं जसं चाललेलं आहे त्याचं भान येण्यासाठी, त्याची सती येण्यासाठी जीवनाच्या बरोबर चाललं पाहिजे. त्याला हातात घ्यायचा प्रयत्न केला, तो मी आहे, तो अहंकार आहे, तो आत्मभाव आहे, आणि तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे, प्रॉब्लेम आहे. आता हे का आहे याच्या फंदात पडण्यापेक्षा सोडून द्यायला शिकायचंय. कारण ह्या मीचं उत्तर लवकर नाही सापडत, हे कधी कधी फार नंतर सापडतं. तृष्णा म्हणजे मी म्हणजे तृष्णाच आहे. मी असं करेल आणि मी तसं करेल. तर हे जे आहे ना, हे नंतर सापडतं उत्तर. सध्या कसं आहे, मोकळं होत चालायचं, रिलॅक्स, शांत, स्थिर, समता. समता शब्द नाही तो, चुकीनं समता म्हणजे शमत. शमत म्हणजे शांत होणे, स्थिरता येणं. स्थिरतेमध्ये जसं एखादं पाणी स्थिर झाल्यावर आपल्याला तळ दिसू शकतो. पाणी स्थिर, समजा गाळाचं पाणी असेल तर पाणी स्थिर असेल तर गाळ पण खाली बसतो, आणि त्याला सतत हालचाली असतील तर तो गाळ हलतो, मग सगळंच गढूळ होतं. म्हणून जेव्हा चित्त मन शांत होतं तेव्हा ते सगळ्या त्यातल्या हालचाली पण खाली तळाला बसतात. म्हणजे चित्तमळ तो ते खाली बसतो. आणि नंतर मग पुढचं जे काम आहे ती सती हे करते की हा मळ काय भानगड आहे, म्हणजे कुठून आलं हे. मग त्याचा शोध तो आतल्या आत तो चालतो. त्याचा आपण डोक्यानं उत्तर देऊ शकत नाही. तो प्रज्ञेतला विषय आहे. डोक्याचा विषय ज्ञानाचा आहे, प्रज्ञेचा विषय खोलातला आहे, तळातला आहे. म्हणून शांतपणे काम करायचं, बरोबर सापडणार सगळं. धन्यवाद सर, खूपच छान सांगतात तुम्ही. आणि समज येते, थोडस अजून मन हेच आहे, नादान, अजून तर काही कळत नाही, पण त्याला त्यात अजून ती असं वाटतं यायचा पुढचं प्रयत्न पुढचं करते. पुढचं समजलं हो पाहिजे. म्हणजे पुढची हो जे हो समजलं जे समजलं त्याचाच अनुभव घ्यायचा. ते त्याचं स्वरूप कळता कळता पुढचं समजतं. पण पुढचं समजलं पाहिजे म्हणून उडी मारली तर जे मागं समजलंय ते पण गायब होऊन जातं. कारण पुढचं ध्यान लागतंय, आणखीन पुढचं ध्यान लागतंय. मग हे कधी येईल आणि ते कधी येईल, असं ते नाही, असं ते काम चालत नाही. त्याचा काही उपयोग नाही. प्रवाह जसा चाललाय तसं त्या प्रवाहामध्ये उतरणं, त्याला स्रोतापन्न म्हणतात ना. जीवन प्रवाह जसा चाललाय तसं त्याच्यात एकरूप होता होता जीवन समजून घेणं, प्रश्न समजून घेणं, त्याच्यात ती समज, ती प्रज्ञा त्याचं उत्तर शोधेल. तिथं आपल्याला काही गडबड करायची आवश्यकता नाही. आपला अहंकार तिथं जर काय म्हणतात घुटमळायला लागला तर तो सगळं शांत बसलेलं पाणी, शांत झालेलं पाणी ते गढूळ करून टाकतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. मला वाटतं आता हे आपण बोलता बोलता काही उपमा सुचतात, तर ते आतूनच बोललं जातंय, तर असं काय ठरवून नाही ते. तर हे आपल्याला म्हणजे मी पण असं असं करतोय सध्या, म्हणजे करत चाललेलो आहे. का काय बोललंय जातंय ते होऊ द्या, चालू द्या. मी असं बोलेल आणि मी तसं बोलेल आणि असं सांगेल आणि तसं, असं नाही ते. आता तुमचा प्रश्न जसा आला तसं ते उत्तर आलंय, नॅचरली आले.
आपोआप आलंय. पाणी, मळ, खाली बसणं, गढूळ होणं, हे कसं जसं ते जाणवतंय तसे ते शब्द बाहेर पडतात. म्हणून ज्ञान आणि प्रज्ञा याच्यामध्ये जो फरक आहे तो आपण तोही आता या निमित्तानं लक्षात येतोय, म्हणजे माझ्या लक्षात येतोय. वेळ संपत आलेला आहे. केव्हाही ही मीटिंग बंद होऊ शकते आपोआप. एक गोष्ट हे करू, आपण अजून पुरेसे पैसे जमा न झाल्यामुळं आपण याचे पैसे भरले नाहीत, भरू शकत नाही. ते वर्षाचे भरायचे. ते जेव्हा जमा होतील तेव्हा आपली मीटिंग